हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम. एव्हरीबडी हॅज अ नेम. एव्हरीबडी म्हणजे सर्वजण. एव्हरीबडी म्हणजे काय? सर्वजण. हॅज मीन्स वर्ब आहे. हॅज मीन्स वर्ब. हॅज मीन्स आहे. अ नेम. नेम मीन्स नाव. प्रत्येकांना सर्वांना काय असतं? स्वतःची नावे असतात. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट, रीड द नेम्स. रीड द नेम्स. रीड्स म्हणजे वाचा. द नेम्स. नेम्स म्हणजे नावे. खाली पिक्चर दिलेले आहेत. पिक्चर मध्ये काही स्टुडंट्स आहेत, तर एव्हरी स्टुडंट्स इथं आपल्याला काय दिलेले आहेत? त्यांचे नेम्स दिलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट गर्ल चाइल्ड आहे, तिचं नाव आहे माधुरी. सेकंड वन ऑल्सो गर्ल चाइल्ड, ती सुद्धा गर्ल आहे, गर्ल स्टुडंट आहे, तिचं नाव आहे निशा. थर्ड वन बॉय आहे, त्याचं नाव आहे मनमीत. फोर्थ वन पण बॉय स्टुडंट आहे, त्याचं नाव आहे अमन. फिफ्थ वन आहे यश अँड सिक्स्थ वन आहे गर्ल, तिचं नाव आहे विद्या. तर अशा प्रकारे असे वेगवेगळे नेम्स वेगवेगळ्या चाइल्डचे, पर्सनचे, व्यक्तींची इथं नावं असू शकतात. सेकंड वन आहे लिसन अँड सिंग. लिसन अँड सिंग. लिसन मीन्स ऐका, सिंग मीन्स गाणी म्हणा. लिसन मीन्स ऐका, सिंग मीन्स गाणी म्हणा. चला तर पाहून घेऊया कसं सिंग करायचं आहे. एव्हरीबडी हॅज अ नेम. सम आर डिफरंट, सम आर सेम. सम आर शॉर्ट, सम आर लॉंग. ऑल आर राईट, नन आर रॉंग. आय लाईक माय नेम्स. इट्स स्पेशल टू मी. इट्स एक्झॅक्टली हू आय वॉन्ट टू बी. चला तर पाहून घेऊया मीनिंग काय आहे ते समजून घेऊया. एव्हरीबडी. एव्हरीबडी म्हणजे सर्वजण. हॅज म्हणजे वर्ब, आताच म्हणले मी. अ नेम. प्रत्येकांना स्वतःची नावे असतात. सम. सम म्हणजे काही. सम म्हणजे काही. आर म्हणजे आहे. सम आर डिफरंट. काहींचे वेगळी असतात. डिफरंट म्हणजे वेगळी. डिफरंट म्हणजेच काय? वेगळे. काहींचे वेगळी नावे असतात, तर काहींचे सेम असतात. सम आर सेम. काहींचे सेम असतात. सेम म्हणजे सारखे. काहींचे डिफरंट नेम्स असतात, तर काहींचे सेम. लाईक पूजा भरपूर जणांचं नाव असतं, प्रिया भरपूर जणांचं नाव असतं, तर काही जणांचं खूपच डिफरंट असतं. लाईक मनस्वी, स्पृहा, असे डिफरंट नाव असतात, तर काही सेम नावं असतात. नेक्स्ट वन आहे सम आर शॉर्ट, सम आर लॉंग. काही शॉर्ट असतात, काही खूप छोटे असतात, तर काही खूप मोठे असतात. लाईक शॉर्ट म्हणजे राम, श्याम, फक्त 2 अक्षरी शब्द. तर लॉंग म्हणजे खूप, पंचगंगा, ज्ञानेश्वरी, असे मोठी असतात. तर सम आर शॉर्ट. काही नावे शॉर्ट असतात. शॉर्ट म्हणजे खूप लहान असतात, तर काही नावे खूप मोठी असतात. लॉंग म्हणजे लांब असतात. ऑल आर राईट. सगळे बरोबर आहेत. ऑल म्हणजे सगळे. ऑल म्हणजे सगळे. राईट म्हणजे बरोबर. सगळ्यांची नावे बरोबर आहेत. सगळ्यांची नावे काय आहेत? बरोबर आहेत. नन म्हणजे नाही. नन म्हणजे नाही. आर रॉंग. कोणाचंच वाईट नाहीये. सगळ्यांची नावं चांगली आहेत. कोणाचीच नावं वाईट नाहीयेत. रॉंग म्हणजे वाईट किंवा चुकीचं. कोणाचीच नावं चुकीचे नाहीत. आय लाईक माय नेम्स. लाईक म्हणजे आवडणे. लाईक म्हणजे आवडणे. आय म्हणजे माझे, मी किंवा माझे. माय म्हणजे माझे. नेम म्हणजे नाव. मला माझं नाव आवडतं. मला माझं नाव आवडतं. इट्स स्पेशल टू मी. इट्स हे. इट्स म्हणजे काय? हे म्हणजे काय? नाव. हे म्हणजे काय? नाव. स्पेशल म्हणजेच काय? खूप महत्वपूर्ण आहे. हे माझ्यासाठी काय आहे? खूप स्पेशल आहे, महत्व आहे. माझ्यासाठी हे खूप स्पेशल आहे. माझं नाव माझ्यासाठी काय आहे? खूप स्पेशल आहे. इट्स एक्झॅक्टली. इट्स एक्झॅक्टली. एक्झॅक्टली म्हणजे जसं पाहिजे तसं. जसं पाहिजे तसं त्यालाच काय म्हणतात? एक्झॅक्ट. जसं मला पाहिजे होतं तसंच माझं नाव माझ्यासाठी आहे. इट्स एक्झॅक्टली हू आय वॉन्ट टू बी. मला जसं बनायचं आहे तसंच माझं नाव आहे. याचं मीनिंग हे. तर अशा प्रकारे या पोयमचा आपण इथं मीनिंग काढू शकतो. नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द फॉलोइंग.
कम्प्लीट द फॉलोइंग. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा. खालील रिकाम्या जागी पूर्ण करा. तर काही आपल्याला खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर त्यांचे फ्रेजेस किंवा तिथं वर्ड्स तिथं आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत, नेम्स लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. माय नेम इज. माय नेम इज म्हणजेच काय, माझे नाव. तुमचं जो स्टुडंट आहे त्या स्टुडंटचं तिथं नेम लिहायचं आहे. एक्झाम्पल मी इथं देते, श्याम. माय नेम इज श्याम. नेक्स्ट वन आहे माय मदर्स नेम इज. मदर्स म्हणजे आई, आईचं नाव. माझ्या आईचं नाव लिहायचं आहे. मी लिहिते इथं सीमा. माझ्या आईचं नाव आहे सीमा. नेक्स्ट वन आहे माय फादर नेम इज. माझ्या वडिलांचं नाव. फादर मीन्स काय, वडील. माझ्या वडिलांचं नाव मी इथं लिहिते राम. काय आहे, राम. तर इथं माय फादर नेम इज राम. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे माय फ्रेंड्स नेम इज. माय फ्रेंड्स नेम इज राजू. माय फ्रेंड्स नेम इज राजू. फ्रेंड्स म्हणजे मित्राचं नाव किंवा तुमच्या मैत्रिणीचं नाव इथं लिहू शकता. राजू लिहू शकता किंवा रीना लिहू शकता, काहीही लिहू शकता. तर अशा प्रकारे आपण आज एव्हरीबडी हॅज अ नेम हा पोएम पाहिलो. नेक्स्ट वन आहे लुक अँड लिसन अँड डू. लुक, लिसन अँड डू. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर पेपर्स घेऊन आपल्याला, न्यूजपेपर घेऊन इथं काय करायचं आहे, कॅप प्रिपेअर करायचं आहे. तर ऍक्टिव्हिटीनुसार हे आपल्याला करायचं आहे. तर तिथं तुम्हाला टीचर इन्स्ट्रक्शन देतील क्लासमध्ये, तर त्यानुसार हे तुम्हाला कॅप प्रिपेअर करायचं आहे. तर आज आपण लेसन नंबर 1.9 एव्हरीबडी हॅज अ नेम हा पोएम पाहिलो. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.